मला साऱ्यानही नवलं, आज सत्य हे जाणवलं. मला साऱ्यानही नवलं, आज सत्य हे जाणवलं. माझ्या सुदीक्षा मायेने मला माणूस बनवलं. माझ्या सुदीक्षा मातेने मला माणूस बनवलं. 184 फिरून आलो मानव देहाला, षडरूपीने ग्राशिले बळू पडलो मोहाला. भवसागरी बुडताना ज्ञानचक्षुनी खुणवलं. माझ्या सुदीक्षा मातेनं मला माणूस बनवलं. माझ्या सुदीक्षा मातेनं मला माणूस बनवलं. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. सत्संगतजी, प्रेमाने बोला धन्यंकारजी. आज तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये बरेच काही क्षण येतात, ते चढ उतार येतात, सुखदुःखाचे डोंगर येतात. ती जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज देखील सांगतात की देवा तुझा माझा कार वैराकार, दुःखाचे डोंगर मज दाविशी. कारण साधुसंत भक्ती करत असताना प्रत्येक वेळी तप आणि त्याग ह्या गोष्टी त्यांना केल्यानंतर आज सुवर्ण अक्षरामध्ये त्यांचा इतिहास, त्यांचे ग्रंथ, त्यांची उपनिषदे आणि वास्तविक पाहता शास्त्राच्या माध्यमातून आज त्यांचं अध्ययन केलं जातं. परंतु वास्तविक पाहता ज्यावर्षी भक्ती करत असताना, परमात्म्याची प्राप्ती करत असताना प्रत्येक वेळी त्या साधुसंतांना स्वतः तप आणि त्याग केला आणि त्यागाच्या माध्यमातून आज त्यांच्या जीवनामध्ये ती झळाळी प्राप्त झाली. मग आज दासच्या जीवनामध्ये मुंबईला जाण्याचा 1996 साली योग आला आणि त्या कामधंद्याच्या माध्यमातून दास मुंबई या ठिकाणी ज्यावेळेस जीवन जगत असताना त्या धावपळीचं जीवन, की एक माणूस पुढे पळतोय आणि त्याच्या पाठीमागं सगळे पळत आहेत, असं ते चित्र मुंबईचं. आणि वास्तविक पाहता त्या दगादगीच्या जीवनामध्ये एक स्वतःचा उदरनिर्वाह करावा आणि काहीतरी गहावून मुंबईला गेल्यानंतर काहीतरी मिळवावं, स्वतःच्या पायावरती उभं राहावं, एक जिद्द होती. मग वास्तविक पाहता ते जीवन जगत असताना परमात्म्याची लीला मात्र वेगळी होती. ज्या वेळेस परमात्मा ही संकट पाठवत असतो, हे दुःखाचे डोंगर पाठवत असतो, तर त्याच्या पाठीमागचं रहस्य देखील परमात्म्यालाच माहीत असतं. कारण आमच्या बुद्धीच्या माध्यमातून, कौशल्याच्या माध्यमातून आपण किती जरी विचार केला तर त्या सगळ्या गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं त्या क्षणाला प्राप्त होत नाहीत. परंतु वेळ पुढं निघून गेल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरं सहज ईश्वर कृपेनं ती प्राप्त होत असतात. ज्यावेळेस मग ते जीवन चाललेलं असताना अकस्मात वास्तविक पाहता दास ज्या कंपनीमध्ये काम करत होता ती कंपनी बंद झाली आणि दिवाळखोरीमध्ये गेल्यानंतर आता करायचं काय असं करत करत विचार केला. परंतु दासची जिद्द होती की कोणत्या नातेवाईकडे जायचं नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही. आणि वास्तविक आता आमचे तुळशीदास शिंदे महाराज जे की तातवडेचे आहेत, ते कांजूरमारला राहत होते. सहजमध्ये आधी दास एकदा भेटून गेला होता. त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की बालसमागम गोल्डन पॅलेस या मैदानावरती एक सेवा चालली होती. त्यांना दासला दाखवलं ते आणि दाखवल्यानंतर बघितलं तर वास्तविक पाहता एक सुंदर सेवा चालली होती. परंतु त्याचं महत्त्व काही कळलं नाही, कारण तो आपला विषय नव्हता. त्यामुळे जास्त काही दासने विचार केला नाही आणि परत निघून दास ठाण्याला राहत होता, ठाण्याला निघून गेला. आणि वास्तविक पाहता तिकडे गेल्यानंतर परत काही दिवसानंतर प्रासंगिक रूपानं कंपनी बंद झाली आणि कंपनी बंद झाल्यानंतर मग कोणाच्या तरी आधाराच्या शोधात मग दास कांजूरमारला एक छोटीशी बॅग घेऊन त्यांच्याकडे गेला
आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर आमचे आवटे महाराज म्हणून तिथे त्यांचे मित्र राहत होते आणि दास त्यांच्या तिथे गेल्यानंतर त्या आवटे माताजी त्यांचा दिराचा मुलगा पप्पू होता आणि पप्पूला सहज म्हणल्या की जा रे महाराजांना बापूंच्या इकडे ते सत्संगचा कार्यक्रम चालला आहे तिकडे नेऊन त्यांच्याकडे घेऊन जा. आणि ज्यावेळेस दास कांजूरमारला गेला आणि त्यावेळेस त्या मुलानं मला सत्संगमध्ये नेऊन बापूंच्याकडे भेट गेली आणि भेट घेतल्यानंतर बापूंना मला दर्शन करून तिथं बसण्याचं सांगितल्यानंतर दास तिथं बसला आणि बसल्यानंतर मग सत्संगचा प्रवास दासचा चालू झाला की महापुरुष छोटे आवटे महाराज आमचे नथुराम पाष्टे महाराज, मनोज कदमजी, सावंत महाराज, नरे महाराज असे अनेक संत महात्मा आमचे लोहार महाराज महात्मे भेटल्यानंतर शिंदेबापूंचा सगळ्याच महापुरुषांबरोबर चांगलं रिलेशन असल्यामुळं तो महात्मा म्हणायचा की बापूंच्या मेहुणीचा मुलगा आहे आणि वास्तविक आता ते प्रेम मिळायला लागलं. प्रेम मिळत असताना तो महात्मा म्हणायचा महाराज रोज कामावर जायचं आणि कामावून गेल्यानंतर संध्याकाळी सत्संग करायची आणि तो कळत न कळत तो प्रवास चालू झाला. आणि प्रवास चालू असताना प्रत्येक वेळी वाटायचं की ज्याला संसार म्हणतात त्याची राख रांगोळी झालेली आहे आणि वास्तविक आता आपण काय नेमकं करायचं आणि कशासाठी करायचं. मग हे सगळं चालत असताना काय ते कर्म करत असताना दासला वेळोवेळी प्रश्न पडायचा. बापूंच्या बरोबर कांजूरमारला 10 बाय 10च्या रूममध्ये आम्ही बापूंचे मित्र आणि सर्व काही जण राहत होतो. परंतु वास्तविक पाहता तिथं दास कुणाबरोबर देखील बोलत नव्हता आणि बापूंना सांगितलं होतं काही अडचण आली पैसे लागले तरी तू मागून घे. आणि पण दास स्वतःच्याच विचारामध्ये सतत विचार करत राहायचा आणि ते करत असताना सत्संग चालूच होत्या. आणि सत्संग चालू असताना ज्यावेळेस जीवन स्वतःचं दुःखी कष्टी असतं तर त्यावेळेस त्या वेदना काही प्रश्नांची उत्तरं सुटण्याच्याही पलीकडे असतात. त्या प्रश्नावरती चर्चा कशी करायची आणि कोणाबरोबर करायची म्हणून दास कोणाशीही बोलत नव्हता. एक काम करायचं आणि मिळाला वेळ की जाऊन सत्संगमध्ये बसायचं. आणि असं जवळजवळ 5 ते 6 महिने दास सत्संग करत होता. आणि सत्संग करत असताना वेळोवेळी शिंदेबापू म्हणायचे ज्यावेळेस ब्रह्मज्ञानाचा कार्यक्रम असायचा, ईश्वर ओळख करण्याचा कार्यक्रम असायचा की महादेव कुठे, त्याला ब्रह्मज्ञानाला बसवायचं. परंतु दास पहिला दत्त संप्रदायाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून दासला वारसा प्राप्त झाला होता. कारण आईचे वडील कट्टर वारकर सांप्रदायिक होते. सोमेश्वर मुरुम या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. आणि उन्हाळ्याची सुट्टी किंवा दिवाळीची सुट्टी लागल्यानंतर दासला त्यांच्याकडे जाण्याचा योग प्राप्त व्हायचा. मग कपाळाला गंध लावायचा. त्यांच्याबरोबर सकाळी उठल्यानंतर ती देवपूजा करत असताना हात जोडून बसायचं. आणि ती अवस्था भक्तीची त्यांच्या सहवासात मामाच्या गावी निर्माण झाली. आणि निर्माण झाल्यानंतर प्रत्येक वेळी जी गरिबीची आठवण व्हायची की ज्यावेळेस तिथं जीवन जगत असताना इकडं आमचे वडिलांचे वडील ते देखील एक सात्विक व्यक्ती होता. शंकरभाऊ या नावाने त्यांची ओळख होती. भाडळे पंचकृषीमध्ये एक परोपकारी व्यक्ती, एक चांगला व्यक्ती म्हणून त्यांची कीर्ती होती. आणि त्यांचा देखील दासला सहवास लाभला. त्यावेळेस ते सुंदर सुंदर अभंग म्हणायचे सकाळी उठल्यानंतर, पूजा झाल्यानंतर की कन्या सासुरेशी जाये वाट मागे परतून पाहे कैशी वाटी माझी जेव्हा कधी भेटशी केशवेळा जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी. की सुंदर सुंदर अभंग म्हणायचे, अनेक देवी देवतांची नावं घ्यायची. आणि ते करत असताना दासला सहवास लाभला. आणि सहवास लाभल्यानंतर एक भक्तीचं दान अगोदरच त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालं होतं. आणि आमची आई पद्मावती खूप कष्टाळू होती.
आणि कष्टामधून तिला संसार फुलवण्याचं सांसारिक सुख प्राप्त करण्याची खूप गोडी होती. मग वास्तविकात हे कर्म करत असताना ज्यावेळेस 6 महिन्यानंतर दासनं ते ब्रह्मज्ञान घेतलं निरंकारी मिशनच्या माध्यमातून, की आमचे आनंद पवारजी महात्मा 1987 साली आदरणीय कांजूरमारला कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये आदरणीय आमचे लोहार महाराज होते. त्या लोहार महाराजांच्या घरी दासला ब्रह्मज्ञान घेण्याचा योग प्राप्त झाला आणि ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर दास 2 ते 3 दिवस अवस्थेमध्ये नव्हता. कारण स्वतः कुठं आहे ते कळत नव्हतं. कारण किती ओढ होती, परमात्म्याविषयी ओढ होती, इतकी ओढ होती की परमात्मा कधी भेटेल. कारण आजपर्यंत लोक भक्ती करतात, कोणत्या गोष्टीसाठी भक्ती करतात दासला माहीत नाही. परंतु मला ज्या भक्ती मार्गातून भक्ती करत होतं, दत्त संप्रदायाच्या माध्यमातून, नाथ संप्रदायाच्या माध्यमातून, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून दास भक्ती करत होता. पण भक्ती करत असताना दासची मनस्थिती असमाधानी होती, की वाटायचं की ह्या भक्तीच्या माध्यमातून मी भक्ती करतोय. ज्यावेळेस दास लहान होता, ज्यावेळेस 6वी-7वीचा काळ असेल, तर दास जोगमठ या ठिकाणी विकडे जाधववाडी ठिकाणी एक तीर्थस्थान आहे, त्या ठिकाणी दास सायकलवरती तिथं दत्ताच्या मंदिरामध्ये जायचा. आणि हा दर गुरुवारचा नित्यक्रम होता की सकाळी उठायचं लवकर, देवपूजा करायची आणि त्या मंदिराला 2 घाट, भाडल्याचा घाट आणि त्या जोगमठाचा घाट पार करून तिथं पंचमगिरी महाराज होते, त्यांच्याबरोबर भक्ती करण्याचा योग प्राप्त झाला. आणि मग तिथं त्यांच्याबरोबर सेवा करायची, आलेल्या लोकांना चहापान करायची, कबशा धुवायच्या, सर्व काही सेवा झाल्यानंतर तिथं त्या महात्म्यांचा आदेश घ्यायचा, त्या महाराजांचा आदेश घ्यायचा. आणि त्याच्यानंतर दास भाडळे या ठिकाणी 10 वाजता शाळेला पोचत होता. आणि त्यावेळेस देखील आमचे सदा महाराज आणि पंचमगिरी महाराज ज्यावेळेस शांतपणे एक दिवस बसले होते, त्यावेळेस सहज दास ध्यान लावून बसला होता, नामस्मरण करत होता. आणि नामस्मरण करत असताना त्यांच्या लक्षात आलं आणि ते सहज दासचं निरीक्षण करत होते. आणि काही वेळानंतर दासच्या लक्षात आलं की हे दोघं निरीक्षण करत आहेत. आणि निरीक्षण करत असताना दोघांची चर्चा चालली होती की हा व्यक्ती इथं थांबू शकत नाही, ह्याची झेप खूप मोठी आहे भक्तीविषयी ह्याला त्या परमात्म्याच्या प्राप्तीविषयी खूप ओढ आहे. आणि त्यावेळेस त्या 2 महात्म्यांना त्यावेळेस दासची ओढ समजली. आणि ते कर्म करत असताना मग ती भक्तीचं दान होतं. आणि मुंबईला ज्यावेळेस 6 महिन्यानंतर दासनं ते ब्रह्मज्ञान घेतलं. आणि ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर दास भक्तीच्या माध्यमातून आनंद प्राप्त व्हायला लागला. ज्या परमात्म्यासाठी भक्ती करत होतो तो परमात्मा अंगसंग आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं, ज्ञानेश्वरी, अनेक ग्रंथांचा अभ्यास, हा सगळ्यांचा निचोड तिथं दासला त्या ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर प्राप्त झाला. आणि प्राप्त झाल्यानंतर दासला जे भक्तीचं समाधान होतं, भक्तीची जी तृप्ती होती ती प्राप्त झाली. परमात्माच प्रत्यक्ष प्राप्त झाल्यानंतर वास्तविक पाहता मग ती भक्तिदासची चालू झाली. आणि डोळसपणे भक्ती चालू झाल्यानंतर संत महात्मे म्हणायचे की महाराज काय नाही, रोज सत्संग करायची, आनंद प्राप्त करायचा. परंतु दासचं मन आतून इतकं खात होतं की ज्याला संसार म्हणतात त्याला कुठेही आशेचा किरण राहिलेला नव्हता. संसाराची राख रांगोळी झाली होती. पण वास्तविक पाहता दास 6 महिने शिंदे महाराजांच्या बरोबर, तुळशीदास शिंदे बरोबर राहत होता. त्यांचे मित्र देखील होतं, पण कोणाशी संवाद करत होता. कारण एवढं मोठं दुःख आणि कष्ट प्रापंचिक झालं होतं की ते वेदना कोणाला सांगू शकत नव्हतं. आणि त्या वेदनेमधून कोण बाहेर काढू शकत नव्हतं. अशी एक दासला वाटत होतं की आता काय जगायचं म्हणून जगायचं, असं दासचं आयुष्य चाललेलं होतं. परंतु वास्तविक पाहता त्याच वेळी मंचर या ठिकाणी कार्यक्रम झाला होता. आणि कार्यक्रमातून बाळासाहेब यादव महात्मा कांजूरमार या ठिकाणी आले होते. आणि ते कांजूरमारलाच राहत होते, पण कार्यक्रम करून आले होते. दासचा सत्संग करत करत प्रवास चालूच होता. आणि प्रवास चालू असताना ब्रह्मज्ञान घेऊन 1च महिना झाला होता. आणि 1 महिना झाल्यानंतर वास्तविक पाहता ते बाळासाहेब
महात्म्यांचे विचार चालू होते. स्वतः सेक्रेटरी म्हणून ते सत्संग चालवत होते आणि चालवत असताना त्यांना त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या टूरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो स्वतःचा अनुभव कथन करत होते. ते सांगत होते की म्हणले माळशेजला कार्यक्रमाला गेलो होतो आणि ज्यावेळेस कार्यक्रम केला आणि कार्यक्रम केल्यानंतर येताना काही महापुरुषांच्या इच्छा झाली की बाबावरती धाब्यावरती काहीतरी जेवावं म्हणून गाडी त्या ठिकाणी थांबवली गेली. माळशेच्या घाटाच्या पायथ्याला थांबवली गेली आणि धाब्यावरती काही महापुरुष जेवण करण्यासाठी थांबले. त्यांनी मग कोणी नॉनव्हेज खाल्लं, कोणी व्हेज खाल्लं, कोणी प्रत्येकाच्या मनाप्रमाणे खाल्लं. पण तो बारकाने तो ड्रायव्हर निरीक्षण करत होता की आत्ता तर इतका सुंदर देवाचा कार्यक्रम केला, ईश्वराविषयी या गावामध्ये देवाची प्राप्ती केली पाहिजे, परमात्म्याला प्राप्त केलं पाहिजे, त्याच्याशिवाय आयुष्यामध्ये सुख नाही. ह्या गोष्टी हे लोक सांगत होते. आणि इथं आल्यानंतर नॉनव्हेज खातायत, मटण खातायत, अंडी खातायत. त्या ड्रायव्हरच्या मनामध्ये चीड निर्माण झाली की हे भक्ती करणारे लोक नाहीत, हे दुराचारी आहेत. मग ह्यांना वास्तविक पाहता आपण स्वतः तर मरायचं पण ह्या सगळ्यांना मारायचं असा एक प्रण त्या ड्रायव्हरच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि ज्यावेळेस घाटाला गाडी लागली आणि घाटाला गाडी लागल्यानंतर तिसऱ्या पेरणावरती गेल्यानंतर त्या ड्रायव्हरनं गाडी फसवली आणि ड्रायव्हरनं गाडी फसवल्यानंतर गाडीने 3 कोलाटेवड्या खाल्ल्या. आणि वास्तविक पाहता बाळासाहेब यादव सांगत होते त्याच्या अंगावरती शहारे निर्माण झाले. आणि ज्यावेळेस ड्रायव्हरचे पाय गेले, महापुरुषांना साधं खरचटलं सुद्धा नाही. आलिया आगात निवाऱ्या मागे पुढे सांभाळित, की सद्गुरू हा मागे पुढे सांभाळत असतो, ते महात्मा सांगत होते. आणि सांगत असताना मग दासच्या मनामध्ये सहज एक आशेचा किरण निर्माण झाला. जे सांसारिक दुःख होतं ते दुःख सद्गुरूच्या चरणावरती व्यक्त करावं. बसल्या सत्संगमध्ये दासनं सद्गुरूला एक चिंतन केलं की खरंच आज जर इतक्या मोठ्या संकटामधून ह्या संत महात्म्यांना तू जर खर्च एक केसाला धक्कासुद्धा लागून देत नसेल तर तू सर्वसामान्य नाही, निश्चितच परमात्मा तू स्वयं ईश्वराचा अवतार आहेस असं सद्गुरू हरदेवसिंग महाराजांना दासनं चिंतन करून तिथंच त्या सत्संगमध्ये अरदास केली की भले माझे वडील, माझे चुलते अनेक प्रकारच्या जे काही अपराध घडलेला आहे त्या अपराधाच्या माध्यमातून वास्तविक पाहता मी त्यांच्यातर्फे सगळ्यांच्यातर्फे मी शरण येतो. निश्चित आमच्याकडून तो अपराध घडलेला आहे आणि खरंच तू ईश्वराचा अवतार असतील, परमात्मा असतील तर ह्या बेडीच्या माध्यमातून तू आम्हाला मुक्त करते. या संसारामधून जी सांसारिक दुःख आहे त्या दुःखामधून तू बाजूला करशील. आणि ज्यावेळेस दासनं अरदास केली आणि अरदास केल्यानंतर सद्गुरूला ते अरदास, कारण सद्गुरू मनोमन केलेली अरदास कधीच भक्ताची उणीव ठेवत नाही, ती प्राप्त केल्याशिवाय राहत नाही. आणि ज्यावेळेस एक 4 महिन्यानंतर आमचे बंधू कांजूरमारला गावावरून आले आणि आल्यानंतर ज्यावेळेस कळलं की कोर्टामध्ये केस उभी राहिलेली आहे आणि वास्तविक पाहता काय करायचं दासला प्रश्न पडला. त्यावेळेस सर्व आवटे महाराज, मनोज कदमजी, नरे महाराज, सावंत महाराज, लोहार महाराज, शिंदे बापू, गंगाराम शिंदे महाराज, अनेक संत महात्मे सांगायचे की महाराज, नथुराम पाष्टे महाराज, किसन निंबाळकरजी, सगळे महात्मे सांगायचे की महाराज काही काळजी करू नका, नामस्मरण करा, तुही नंकार मैत्री शरणा मैनू बक्षलो, सतत नामस्मरण करा. ह्या संकटातून सुद्धा सद्गुरू सोडवल, कारण सद्गुरूमध्ये ती ताकद आहे. आणि असं नामस्मरण करायला लागला आणि नामस्मरण करत करत कोर्टामध्ये गेला आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर दासचं नामस्मरण चालू होतं आणि दास कोर्टाच्या बाहेर उभा होता आणि दासचं नामस्मरण सतत चालू होतं, सतत ध्यास सद्गुरूचा चालू होता. आणि ज्यावेळेस ती केस कोर्टामध्ये उभी राहिली आणि आतमध्ये वास्तविक पाहता दासचा परिचय नव्हता, परंतु काकडे साहेब होते बोदेवाडीचे आणि त्यांनी त्यावेळेस मला पाहिलेलं होतं. आज जवळजवळ 25 वर्षानं का होईना ते महात्मा की म्हणले तुम्हाला मी त्या कोर्टामध्ये पाहिलं होतं. आणि ज्यावेळेस ते कर्म करत असताना कोर्टामध्ये केस चालू होती आणि सहज तिथं बांग देणारा जो व्यक्ती असतो, जो लाल कपड्यामध्ये वर फेटा असतो आणि त्यावेळेस
तो महात्मा सद्गुरूच्या रूपामधून पेढे घेऊन आला की महाराज तुम्ही त्या दुःखामधून ज्या संकटामधून तुम्हाला सद्गुरूनं पूर्ण मोकळं केलेलं आहे. आणि पेढ्याचा बॉक्स ज्यावेळेस सद्गुरूच्या रूपामध्ये तो बांग देणारा व्यक्ती होता, त्या व्यक्तीमध्ये दासला पहिलं सगुण दर्शन सद्गुरूनं प्रत्यक्ष दिलं आणि दासच्या डोळ्यामधून गळागळा धारा चालू होत्या. आणि केवळ सद्गुरूला कसं विनवणी करावी, सद्गुरूचे उपकार कसे व्यक्त करावे हे दासला कळत नव्हतं. दास भरपूर असा रडत 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 सद्गुरूचे उपकार मानले. आणि त्या दिवसापासून दासनं ठरवलं की ज्याला राख रांगोळी संसाराची झाली होती, वास्तविक आता संसाराची राख रांगोळी तर झालेलीच आहे, परंतु त्या राख रांगोळीमधून त्या संसारिक दुःखामधून जर सद्गुरूनं बाहेर काढलं असेल तर दासनं तिथं प्रण केला की इथून पुढं केवळ राहिलेलं उर्वरित आयुष्य आहे ते सद्गुरू कार्यासाठी इतकं काय समर्पित करेल, इतकं समर्पित केलं त्या सद्गुरूच्या उपकाराचं एक जाणीव ठेवून हे सद्गुरूचं कार्य करीत राहील. हे सद्गुरूचं चिंतन मनन करत करत दास त्या सद्गुरूच्या कार्यामध्ये सुरुवात झाली. आणि 1998 साली ज्यावेळेस हे कर्म करत 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 असताना दास सत्संग करत होता. आणि सत्संग करत 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 सतत कोणत्या ना कोणत्या महापुरुषावरती टूरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाण्याचा योग प्राप्त व्हायचा. आणि त्या गोष्टीमधून दासला शिकायला भरपूर काही मिळालं. सुरुवातीचे 4-5 वर्ष दास इतकं चिंतन करायला मिळालं की दास सत्संगमध्ये साईड विचाराला सुद्धा प्रेमाने बोला धन्यंकर कधी म्हणला नाही. की कांजूरमार्ग इतकं सुंदर की प्रति पंढरपूर इतके संत महात्मे, इतके सुंदर सुंदर विचार, अभंग, गीतं. आणि ते वातावरणामध्ये असं वाटायचं की सत्संगमध्ये बसल्यानंतर ऐकतच राहावं. आणि ती श्रवण करण्याची एक अवस्था त्या ठिकाणी दासला इतकी आवड निर्माण झाली. आणि ती आवड निर्माण होण्याच्या माध्यमातून कळत न कळत दास गावाकडे यायचा. आणि गावी आल्यानंतर वाटायचं की आपल्या गावाकडे देखील सत्संग असावी, इथल्या लोकांना देखील ते ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं. म्हणून कोण महापुरुष गावाकडे आहेत का असा शोध घेत घेत एक दिवस काशीनाथ कर्णे महाराजांच्या घरी डिस्कळ या ठिकाणी दास शोधत त्या बोदवडीच्या खिंडीमधून चालत दास डिस्कळ या ठिकाणी गेला. आणि ज्यावेळेस त्यांच्या घरी गेला त्यावेळेस त्यांची माऊली होती, त्यांच्या पत्नी होत्या. आणि सहज दासने विचारलं की महाराज कुठे, गादीचा कारखाना होता त्यांचा. आणि ज्यावेळेस तिथं गेलो तर त्यावेळेस त्या माऊलीनं सांगितलं ते काय येडे, ते काय शाने आहे का, ते गेल्यात सत्संगला, तुम्ही कुठून आला, काय आला. त्या बिचारीनं पाणी दिलं, चहा दिला आणि आदर सत्कार करून दास तिथून निघून आला. आणि ज्यावेळेस असं शोध घेत असताना आमचे प्रकाश मोहिते तात्या यांची आई सत्संग करते, कारण त्यांच्या बहीण मंगल भोईटे ह्या वाघोली या ठिकाणी सत्संग करत होत्या. आणि दासला वाटलं की बाबा ती बिचारी सत्संग करते म्हणल्यावर तिची देखील भेट घेऊन यावी. आणि ज्यावेळेस दास भाडले या ठिकाणी त्यांच्या घरी गेला त्यावेळेस त्या माताजी जागेवरती होत्या. आणि दासनं दर्शन घेतलं, त्यांना काय कळत नव्हतं, त्या कोमामध्ये होत्या आणि सरकत चालत होत्या, त्यांना पायानं चालत सुद्धा जाता येत नव्हतं. आणि दासनं दर्शन घेतलं आणि सद्गुरूला अरदास केली की सद्गुरू राया तुझी सत्संग केली, मग इतके हाल त्या माऊलीचे का. आणि वास्तविक पाहता काही दिवसानंतरच परत सद्गुरूच्या वरदान त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. आणि त्या तात्यांच्या औषध उपचार करून ती माऊली परत उभी राहिली आणि परत पायी सत्संगमध्ये यायला लागली. आणि यायला लागल्यानंतर भाडळे या ठिकाणी सुंदर असं कर्म त्यांचं होतं आणि त्यांना दासला देखील साथ दिली. आणि ज्यावेळेस मग दास यायचा जायचा तर त्यावेळेस बऱ्याच प्रासंगिक रूपानं दास महापुरुषांना शोधायला लागला की गावी कोणाच्या ठिकाणी कोण महात्मा आहे. मग कोरेगाव या ठिकाणी सहज जुन्या स्टँडला एक महात्मा गुप्ता म्हणून फेरीवाली होती, ते काही नाही काय विकायचे. आणि विकत असताना त्यांची सहज माझी भेट झाली आणि त्यांना नंतर सद्गुरूच्या माध्यमातून दासला देखील तो आधार दिला. आणि येता जाता मग सहज त्यांची देखील भेट व्हायची. असं कर्म करत 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 असताना दास सत्संग करत 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 स्वतःचं आयुष्य चाललेलं होतं. परंतु 2001 साली 23/1/2001 साली
एक योग प्राप्त झाला. आमच्या आजोबांच्या शंकरभाऊंच्या पुण्य स्मरणानिमित्त एक कार्यक्रम घ्यावा असं दासला वाटलं आणि दासनं तो कार्यक्रम विश्वास भोसलेमानांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम घेतला. आणि मुंबईवरून बरेच महापुरुष आले होते. आमचे वाटारकेरवरून अण्णा पवारजी, डिस्कळवरून काशीनाथ करणे महाराज आणि बऱ्याच तालुक्यामधून महापुरुष प्राप्त झाले. ताताड्यावरून शिंदे महाराज, फलटणवरून नवनाथ शेलारजी, हे सगळे महात्मे त्यावेळेस कार्यक्रमाला पोहोचले. आणि कार्यक्रम इतका सुंदर झाला की सुंदर झाला असताना दासला मनामध्ये अभिलाषा निर्माण झाली, आपल्या गावी सत्संग का नसावी. आणि दासलं विश्वास भोसले महाराजांच्याकडे अरदास, सद्गुरूच्या रूपामध्ये अरदास केली. आणि अरदास केल्यानंतर महात्माजी की दासला असं वाटते की आमच्या गावी देखील सत्संग असावी. आणि मग भोसले महाराज म्हणले काय हरकत नाही, कारण संत हे स्वार्थी असतात. जर ह्याच्या मनामध्ये जी इच्छा निर्माण झाली तर सद्गुरूची कृपा होणार 100%. त्यांच्या मनामध्ये विश्वास होता आणि सद्गुरूनं स्टेजवरून डायरेक्ट आशीर्वाद दिला. आणि मग सेक्रेटरी महात्म्यानं अनाऊन्स केले की पुढच्या रविवारपासून अशाच प्रकारचे सत्संग संतोष घोरपडे यांच्या घरी हाशेवाडी या ठिकाणी होईल. आणि अनाऊन्स झालं. आणि अनाऊन्स झाल्यानंतर कार्यक्रम देखील झाला. आणि कार्यक्रम झाल्यानंतर ज्यावेळेस संपूर्ण सेवा संपल्यानंतर दासच्या लक्षात आलं की आपण कोणती तरी चूक केली आणि आपल्या इकडे तर महापुरुष कोणच नाहीत आणि सत्संग कशी होणार. मनामध्ये प्रश्नांचं काहूर निर्माण झालं की आता काय करायचं, आता काय करायचं म्हणल्यानंतर दास चिंतेत पडला. आणि मग दासनं बॅग भरली. मनोज कदमजी होते, नथुराम पाष्टे महाराज होते, सावंत महाराज, लोहार महाराज, अनेक महात्मे बरोबर होते. आणि बरोबर असल्यानंतर दासची ती लगबग त्यांना पाहिली. म्हणजे तुम्ही कुठे येत आहे, म्हणजे तुम्ही तर सत्संग मागून घेतली, रविवारची सत्संग झाल्याशिवाय तुम्ही नाही मुंबईला यायचं. मला असं वाटलं की त्यांच्याबरोबर निघून जावं, की असा कसं होणार, कोण सत्संग करणार. दासला तर प्रेमाने बोला, धन्यंकर सुद्धा कधी सत्संगमध्ये बोलला नाही. आणि कसं व्हायचं. दास सेवादलमध्ये होता, 670 युनिट कांजूरमार्ग सेवा करत असताना दासला त्या महात्म्यांना त्यांच्याबरोबर नेलं नाही, इथंच ठेवून गेले. नाही म्हणले रविवारची सत्संग तुम्ही करा, नंतर या. आणि मग तो 5 दिवसाचा काळ दासच्या मनामध्ये सतत घालमेल होती की कसं सद्गुरूचं कार्य होणार. तो दिवस देखील 5 दिवसाचा काळ गेल्यानंतर तो दिवस उजाडला. आणि उजाडल्यानंतर दास नेहमीप्रमाणे सत्संगमध्ये जायचा की सत्संगला अर्धा तास अगोदर जाण्याची दासला सवय होती. आणि दासनं वर्दी घालून हाशीवाडी या ठिकाणी यावेळेस गेला. आणि गेल्यानंतर दऱ्या हातारल्या, स्टेजला खुर्ची लावली आणि महात्म्यांना बसवून दासनं अवतारवाणी चालू केली. आणि ते कर्म चालू असताना, अवतारवाणी चालू असतानाच खंडाळावरून एक 407 मोठा टेम्पो आला. टेम्पोमध्ये स्पीकर मशीन, संतोष घोरपडे महाराज आमचे, आणि त्यांचं देखील लग्न झालं नव्हतं. दोघंही दास नौजवान एकामेकाला साथ सुरुवातीलाच झाली. आणि त्या माध्यमातून आमचे जमदाडे महाराज सत्संग चालू होत होते. पोपट पवारजी, माऊली महाराज, आजनूजचे बापू महाराज, असे अनेक संत महात्मे, लोहार महाराज, ते गवंडी महाराज, हे सगळे महात्मे त्यांच्याबरोबर आले होते. आणि सुंदर असा सत्संगचा कार्यक्रम चालू झाला. आणि चालू झाल्यानंतर दासच्या मनामध्ये तरी देखील प्रश्न निर्माण झाला की आता हे सगळे महात्मे आलेत, पण तरी देखील दासचं नाव घेतलंच जाणार, आता काय करायचं. दास कधी बोलला नव्हता, प्रेमाने बोला, धन्यंकार, कधी साईट विचार केले नव्हते, कधी गीत म्हणला नव्हता, कधी अभंग म्हणला नव्हता. परंतु मग काय करायचं, सत्संग चालत चालत असताना त्या अवस्थेमध्ये प्राप्त झाले आणि दासचं नाव घेतलं गेलं. आणि दासचं नाव घेतल्यानंतर दासनं तो अभंग घेतला होता की दरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, दरीला पंढरीचा चोर, शब्द केली जोडाजोडी, विठ्ठल पायी घातली बेडी, दरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदयबंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला, दरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. दास अभंग म्हणत होता. दासचा माईक हातामध्ये हलत होता. दास स्वतःच्या अवस्थेमध्ये नव्हता, केवळ त्या ब्रह्मानंदाशी लीन झाला होता. आणि त्या परमात्म्याशी लीन होऊन तो अभंग दास म्हणत होता. आणि म्हणत असताना यावेळेस दास बसला अभंग म्हणून. त्यावेळेस महात्माजींनी सांगितले, खूप सुंदर अभंग झाला, संपूर्ण सत्संग बोलत होती. तर दासच्या आयुष्यातला पहिला
सत्संगमध्ये बोलण्याचा योग प्राप्त झाला. मग वास्तविक पाहता ते कर्म करत असताना सत्संगचं हाशीवाडी या गावामध्ये 2001 साली चालू झाली आणि दासचं ते कर्म चालू झालं आणि दासला वाटायला लागले की प्रचार प्रसार माध्यमातून दासला देखील आवड निर्माण झाली. मग सुट्टी असेल त्या दिवशी 2-3 महात्म्यांना गावाला महिन्यातनं एकदा 15 दिवसातनं एकदा दास घेऊन यायचा. मग कुठं धनगरवाडीमध्ये चर्चा, कुठं भाडल्यामध्ये चर्चा, कुठं नागेवाडीमध्ये चर्चा, असे चर्चेच्या माध्यमातून कार्यक्रम चालू झाले. आणि कार्यक्रम चालू झाले असताना मग वास्तविक पाहता ते कर्म चालू झालं की सद्गुरूच्या कार्यामध्ये स्वतःचा एका खारीचा वाटा चालू झाला. आणि वाटा चालू झाल्यानंतर जीवन जगत असताना प्रत्येकालाच वाटत असते की माझ्या माध्यमातून गुरुचं कार्य व्हावं, सद्गुरूच्या कार्यामध्ये स्वतःचा हातभार लागावा. मग त्यासाठी दासनं तो स्वतः दास त्या कर्मामध्ये उतरला. आणि उतरल्यानंतर दास बोलत नव्हता, महात्म्यांना घेऊन यायचं, सत्संगाचे कार्यक्रम करायचे आणि माघारी जायचं. दास कधी बोललाच नाही. दास जवळजवळ 5 ते 6 वर्ष सत्संगमध्ये प्रेमाने बोला, धन्यंकार देखील म्हणला नाही, साईट कधी विचार झाले नाहीत, कधी गीत म्हणत नव्हता. परंतु वास्तविक पाहता ते कर्म करत असताना दासला वाटायचं की सद्गुरूचं कार्य सुंदर व्हावं आणि त्या कार्याच्या माध्यमातून दासचा हातभार लागावा. मग दास पैसे जमवायचा आणि पैसे जमल्यानंतर दासची परिस्थिती एकदम हालाकीची होती. दासची परिस्थिती गरीबच होती, परंतु त्याच्या माध्यमातूनच थोडे थोडे पैसे कमवून दास थोडे साठवायचा आणि 3-4 महात्मे घेऊन गावाला यायचा. आणि गावाला कसं प्रचार आणि प्रसार माध्यमातून संत महात्मे कसे जास्त सत्संगाशी जोडतील तो जास्तचा प्रयत्न असायचा. आणि ते कर्म करत असताना ज्यावेळेस समर्थ सद्गुरूची कृपा झाली आणि ह्या सत्संग सुंदरपणे चालू झाल्या. आणि मग भैरवबाबा महात्मा दासच्या साथीला पहिल्यापासून होते. ज्यावेळेस ते संत समागमला आले, सत्संग चालू होण्याच्या अगोदर समागमला आले होते. चुनाभट्टी या ठिकाणी समागम चालू होता आणि समागम चालू झाल्यानंतर श्रीरंग बिचुकले आणि भैरवबाबा बिचुकले 2 महात्मे आमचे अण्णा ते देखील समागमला पोचले होते, पंढरीनाथ घोरपडे यांना. आणि मग ते पोचल्यानंतर हे दोघं आले होते पाठीमागून. आणि आल्यानंतर दासला भरपूर त्यांना शोधण्याचा प्रयास केला त्या समागममध्ये, परंतु दासची त्यांची भेट झाली नाही. म्हणून ते काय केले, म्हणले आता जाऊया आपण निघून, कारण त्यांना कपडे आणली नव्हती आणि धुळीमुळं कपडे मळल्यानंतर ते 2 दिवसानंतर जायला निघाले. आणि ज्यावेळेस त्या स्टॉपवरती गेले आणि त्यांना काही गाडी मिळालीच नाही आणि परत समागममध्ये 12:30 वाजता ते परत ग्राउंडवरती आले. आणि ग्राउंडवरती आल्यानंतर 1:15 वाजता दासची त्यांची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर दासनं मग त्यांना पंडालमध्ये नेलं. आणि नंतर तो 4 दिवसाचा कार्यक्रम समागमचा झाल्यानंतर दासनं त्यांना जाण्याची अनुमती दिली. आणि ह्या माध्यमातून सुरुवातीला 2 महात्म्यांनी दासला सहकार्य केलं आणि सहकार्य करून इतकं सुंदर कार्य चालू झालं. आणि त्या कार्याच्या माध्यमातून दासला ह्या भैरवबाबा बिचुकले महात्म्यांनी ह्या प्रचार आणि प्रसार माध्यमातून सुरुवातीला साथ दिली. आणि त्याच्याबरोबर आमच्या प्रकाश तात्यांच्या मोहिते माताजी ह्या देखील सुरुवातीपासून कळत न कळत दासला सहकार्य करत होता. आणि संतोष घोरपडे महाराज आणि असे आम्ही खांद्याला खांदा लावून आमच्या भागामध्ये पहिल्या 3 जे महिन्याचे सत्संग होत्या त्या हाशेवाडीमध्ये भरायला गेल्या. आणि शेवटचे 2 जे रविवार होते ते धनगरवाडीला गेले आणि ते धनगरवाडीमध्ये सत्संग चालू झाले. आणि आज त्या माध्यमातून सत्संग चालू झाल्या. मग दास वेळोवेळी त्या संत महात्म्यांना कधी संतोष महाराज खंडाळावरून कधी महापुरुष आणत होते, कधी दास मुंबईवरून आणायचा. असं करत स्टेजला महात्मे आणून प्रचार आणि प्रसार माध्यमातून ह्या गावामध्ये सत्संग चालू झाल्या आणि ते गुरुचं कार्य चालू झालं. अशा प्रकारे सद्गुरूच्या कार्यास आमचा प्रारंभ झाला आणि आमचं सद्गुरूचं कार्य इतकं सुंदर चालू झालं. त्या माध्यमातून आम्हाला देखील समाधान प्राप्त होत गेलं. मग असं सद्गुरू तिची अरदास करेल की बाबा रे, ह्या सद्गुरूच्या कार्यामध्ये आमच्या माध्यमातून सद्गुरूने ते कार्य करून घेतलं. आणि ते केवळ एकच उद्देश होता की आमच्या जीवनामध्ये आम्ही भक्ती करत होतो, अनेक तप त्याग उपवास व्रत सर्व काही केलं होतं,
परंतु केवळ परमात्म्याचा अनुभव नव्हता, साक्षात्कार नव्हता, त्या परमात्म्याची भेट झाली नव्हती, देवाची ओळख झाली नव्हती. ती ओळख निरंकारी सद्गुरू हरदेव सिंग महाराजांच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली आणि आम्हाला वाटलं की आमच्या माध्यमातून हे कर्म घडत जावं, ह्या लोकांना गावच्या ठिकाणी सत्संग चालू व्हावे, त्यांच्या जीवनामध्ये देखील भक्तीचं सुख प्राप्त व्हावं म्हणून ती सत्संगाच्या माध्यमातून सुरुवात झाली. तदा सद्गुरू तीच अरदास करेल की ह्या माध्यमातून प्रत्येक महात्म्याला त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होऊन त्यांचा देखील हे लोकांनी परलोक सुखाचा व्हावा हीच सद्गुरूचरणी प्रार्थना. कारण असाच सेवेचा मौका दासच्या जीवनामध्ये प्राप्त होत राहावा ही सद्गुरूचरणी प्रार्थना. प्रेमाने बोला धन्यंकारजी.